वाशिमच्या कारंजा उपजिल्हा रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार घडलाय। नेहमीचे भूलतज्ञ उपलब्ध नव्हते म्हणून एका मध्यधुंद भूलतज्ञांना गर्भवती महिलेला त्यांनी भूल दिलेली आहे असा आरोप आहे। त्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय। डॉक्टर सुरेश बोंडणे असं या कथित मध्यधुंद डॉक्टरचं नाव आहे। 2 दिवसांपूर्वी एका महिलेला प्रसूतीसाठी कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं, मात्र गर्भवती महिलेचे सीझर करताना भूलतज्ञ मध्यधुंद अवस्थेत असल्याचं नातेवाईकांच्या लक्षात आलं। आपण काही वेळांपूर्वी मद्यप्राशन केलं होतं, मात्र शस्त्रक्रिया करताना आपण मध्यधुंद अवस्थेत नव्हतो असा दावा या डॉक्टरनी केला आणि आयपीएचएस सेवेतनं कायमचं बडतर्फ करण्यात आले। याआधी देखील असे प्रकार इथे घडल्याचं रुग्णांचे नातेवाईक सांगतात। ही बोंडाणे जे आहेत हे बधिरीकरण तज्ञ आहेत। रेग्युलर जे रूटीन कॉलला येतात ते डॉक्टर अवेलेबल झाले नाही आणि सीझर करणं गरजेचं होतं म्हणून यांना बोलावलं। ते आमचे रेग्युलर कर्मचारी नाहीत। IPHSमध्ये फक्त गरज असली तर कॉल आणि कॉल झाल्यानंतर त्यांना पैसे देणे इतकाच आमचा संबंध आहे, पण तरीही आजपासून त्यांच्या सेवा ह्या समाप्त करण्याचे आदेश मी देत आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।